नमस्कार मित्रांनो, 45 मराठी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मालिकेच्या भागामध्ये काय घडले हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी नवीन आलेल्या मंडळींनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन टच करा, जेणेकरून तुम्हाला आलेले नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या लगेच मिळेल. तर बघा, कावेरीच्या हातचं जेवण जेवायला आता अमृता आणि ती यमुना वगैरे सर्व नाटकं करत असतात. तर कावेरी मस्तपैकी आयडिया लढवते आणि जेवणासाठी अडून बसलेल्या अमृताला म्हणते, तुला तर माझ्या विरोधात कारस्थानं करायची आहेत ना. माझ्यावर कुरघोडी करून या घरातून मला तुला हाकलून द्यायचं आहे ना. मग त्याच्यासाठी ताकद लागते, म्हणून तू आता जेवून घे. कावेरीने इथे या तिघींनाही शिस्त लावायला घेतलेली असते. कावेरीच्या हातामध्ये छडी असते. कावेरीचा कोणताही हेतू नसतो या तिघींना त्रास द्यायचा. कावेरीचं फक्त इतकंच म्हणणं असतं की घरातली सगळी मंडळी जर एकत्र जेवली तर कदाचित सुद्धा यांच्यात येऊन जेवतील. आणि कावेरी त्याचप्रमाणे एक सफरचंदाचा घास घेते आणि विचार करू लागते की कदाचित इथे आता पंक्तीमध्ये जेवायला येतील. कावेरीने आता इथे पंगत तर भरवलेली असते, पण तिचं इथं असणं तिला योग्य वाटत नाही. म्हणून ती म्हणते, इथे येण्याच्या आधी मला इथून जायला हवं. आणि आता तितक्यात या तिघींनाही झटका बसतो, कावेरीला सुद्धा, कारण तिथे आलेली असते. यमुना मोठ्याने ओरडते, आली. आणि तशीच रागामध्ये असते. टेबलावरचं जेवण बघून म्हणते, आजचा स्वयंपाक कोणी केलेला आहे. सगळ्यांचे चेहरे एकदम सुन्न पडलेले असतात. कावेरीला भीती असते की मला जर कळालं की हे स्वयंपाक मी केलेला आहे तर ती माझ्या हातचं जेवणार नाही. जेवणाकडे पाहून अंदाज लावते की आपल्या घरातलं जेवण असं कधीच दिसत नाही. पण मित्रांनो, इथे कावेरीने यमुना, अमृता आणि त्या काकीला सुद्धा चांगलाच दम भरलेला असतो. त्याच्यामुळे या तिघी पण समोर आपलं तोंड उघडत नाही की कावेरीने स्वयंपाक केलेला आहे. इतकी कावेरीबद्दलची भीती त्यांच्या मनात भरलेली असते. सर्वांना गप्प पाहून म्हणते की मी अवघड प्रश्न विचारलाय का तुम्हाला? सांगा, कोणी केलेला आहे स्वयंपाक? शेवटी ती यशची काकी आपलं तोंड उघडते आणि कावेरीबद्दल सगळं सांगते की तिने दमदाटी केली, आम्हाला सुरीचा धाक दाखवला, तिने जबरदस्तीने आम्हाला जेवायला बसवलं, आम्ही जेवणारच नव्हतो. आणि आता तर वहिनी, मला या मुलीची भीती वाटायला लागलेली आहे. कधी काय करेल ही मुलगी याचा काहीच नेम नाही. आणि आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ना भाऊजींच्या बाबतीत या मुलीने काय केलं. आणि म्हणूनच मग त्या भीतीने आम्हाला नाईलाजाने जेवायला बसावं लागलं जबरदस्तीने. आता माने हातात सुरी घेतलेली असते आणि तशीच ती सुरी घेऊन कावेरीच्या जवळ येते. यमुना आणि ती अमृता, परत ती यशची काकी, या तिघींना मज्जा वाटते, कारण त्यांना असं वाटू लागतं की आता नक्कीच कावेरीला काहीतरी करेल, तिला चांगलाच इंगा दाखवेल. आणि आता कावेरीच्या हातात असलेली काठी पण घेते आणि चाकू सुद्धा पाहून म्हणते की हे दोन्ही हत्यारं दाखवून तू माझ्या घरच्यांना धमकावलंस ना जेवणासाठी. आता तोच चाकू आणि हातात असलेली काठी कावेरीच्या समोर आपटते आणि म्हणते, हे घे, हे दोन्हीही घे आणि यांच्यापैकी कोणतंही हत्यार वापर आणि मला मार. आज मला पाहायचं आहे की तुझ्या हातात किती जोर आहे. कावेरी शांत उभी असते. ती कडे बघत असते आणि तेच तिचं बघणं बघून बोलू लागते, अगं माझ्याकडे अशी काय बघतेस? घे ना, याच्यापैकी काहीतरी उचल आणि मार मला. इथे कावेरीचा क्लास घेऊ लागते. माझ्या पवित्र किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करायची तुझी हिंमत कशी झाली, असा जाब ती आता कावेरीला विचारते. आणि म्हणू लागते की माझ्या स्वयंपाकघरात माझी अन्नपूर्णा राहते आणि तिथं तुझ्यासारख्या मुलीचं काय काम आहे? काठी घेऊन हल्ला करणारे हे हात आहेत तुझे आणि याच हातांनी केलेलं जेवण कोणीही जेवणार नाही तुझ्या हातचं. तिकडे यमुना गालातल्या गालात हसत असते. पुढे कावेरीला बोलू लागते की तुझ्या या खोन्या हातांना माझ्या नवऱ्याचं रक्त लागलेलं आहे आणि अशा प्रकारे तुझ्या हातून जेवण्यापेक्षा उपाशी मरेन मी. यमुना अमृताला मज्जा तर वाटत असते, पण उपाशी राहील याबद्दल त्यांना काही वाटत नाही. पण यशची काकी, तिला फक्त कावेरीवरती राग असतो, मात्र उपाशी राहील या भीतीने ती आश्चर्यचकित झाल्यासारखं दाखवते, कारण तिला ची काळजी असते. यश आता खोलीमध्ये शोधत शोधत आलेला असतो, पण त्याला काही तिथे दिसत नाही. तो विचार करू लागतो की बहुतेक पौर्णिमा काकीच्या खोलीमध्ये गेली असावी. पण खरं तर ने खाली हॉलमध्ये जेवणाच्या ठिकाणीच धिंगाणा केलेला असतो. जेवायचं तर बाजूलाच, बाकीच्यांचंही जेवण राहतं आणि ती कावेरीला बोलून उगाच स्वतःलाही त्रास करून घेते आणि कावेरीला सुद्धा दुःखाच्या डोंगरात लोटते. आणि याचा परिणाम च्या तब्येतीवर होत असतो. आता पदर घेऊन डोक्यावरती हात फिरवत असते. बहुतेक तिला घाम वगैरे येत असतो, कारण तिला बहुतेक
खूप भूक लागली असावी असा अंदाज कावेरी लावते. 2 दिवस माने काही खाल्लं नाही असं तिला जाणवतंय आणि तिला हेही दिसून येतं की काही न खाल्ल्यामुळे मा अस्वस्थ झालेल्या आहेत. त्यांना अशक्तपणा आलेला आहे. कावेरीच्या मनात माबद्दल खूप सारी काळजी असते, चिंता असते. खूप सारी दया, माया सगळे भाव असतात. पण माला मात्र त्याचं काहीच पडलेलं नसतं. ती इतरांच्या सांगण्यावरून मात्र कावेरीला दोषी समजते. तिच्या नवऱ्यावरती हल्ला केला हे फक्त कावेरीच्या हातात टिपरा दिसला म्हणून. आणि आपण सर्व दर्शकांनी हे पाहिलेलं आहे की तो फक्त योगायोग होता. योगायोग नसून तर तो अमृताने घडवून आणलेला सीन होता आणि त्याच जाळ्यात कावेरी अटकली होती. आता थोडा वेळ चालता चालता शिड्यांवरून माचा तोल जातो आणि तिला चक्कर येते. कावेरी सांभाळायला पुढे येते, आधार द्यायला, तर मा तिचा हात झटकते आणि म्हणते, बाजूला हो, दूर हो, माझ्याजवळ येऊ नकोस. इथे कावेरीला टेन्शन आलेलं असतं. माची काळजी लागून राहिलेली असते. ती म्हणते की मा प्लीज, मी तुम्हाला तुमच्या खोलीपर्यंत तरी सोडून देते प्लीज, कारण तुम्हाला अशक्तपणा आलेला आहे. पण मला कावेरीच्या भावना समजत नाहीत. ती म्हणते, उगाच नाटकं करू नकोस कावेरी तू. पण इथे मजा घेणारी मंडळी अमृता, यमुना आणि यशची काकी पौर्णिमा यांना काही फरक पडत नाही. त्या माला आधार द्यायला सुद्धा पुढे येत नाहीत किंवा माला तिच्या खोलीपर्यंत तरी नेऊन सोडावे असा विचारही त्यांच्या मनात येत नाही. सर्व इथे कावेरी करत असते आणि तरीही ही मा कावेरीलाच टोमणा देत असते. इथे मा तिच्याच विचारांच्या जाळ्यात अडकून जाते. म्हणते, आधीची सुलक्षणा असती ना तर तुझ्या नाटकाला फसली असती. कावेरी, आत्ताची ही सुलक्षणा तुझ्या गोड गोड बोलण्याला फसणार नाही. तुला जर माझी इतकी काळजी आहे तर माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न का केलास तू? असा सवाल आता माच्या तोंडून कावेरीसाठी येतो. मा मात्र कावेरीबद्दलच्या सगळ्या भावना असतात ज्या वाईट त्या व्यक्त करते. म्हणते, आता तू या घरासाठी जीव जरी दिलास ना तरीही तुझ्याबद्दल मला काहीच वाटणार नाही आणि म्हणूनच तुला या घरामध्ये तुझी आधीची जागा कधी मिळणारच नाही. तुझ्यामुळे माझी ही अवस्था झालेली आहे आणि आता तूच मला आधार द्यायला आलीस. असं वागून तुला थोडीच पुण्य मिळणार आहे, तुला पापच लागणार आहे. बाजूला हो म्हणत माने चांगलंच कावेरीला सुनावलेलं असतं. पण माला चालवतही नसतं. पुन्हा एकदा तिचा तोल जातो. पुन्हा कावेरी तिला झेलायला येते. तिकडून यश सुद्धा धावत आलेला असतो मा करत. आता यश आणि कावेरी दोघांनी मिळून माला आधार दिलेला असतो. पण मित्रांनो, मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे ती यमुना, अमृता आणि पौर्णिमा काकी तिघीही अजिबात अजूनही जागच्या जागून हललेल्या नसतात माला आधार देण्यासाठी किंवा माच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी. त्यांना माबद्दल काहीच काळजी वाटत नाही हे आपल्याला या सीनवरून दिसून येतं. तर आता इथे यश कावेरीवरती ओरडतो, कावेरी, तू मला हात लावू नकोस, मापासून लांब राहत जा, जवळ यायचं नाही तिच्या. यशच्या आवाजाची टोन जरा उंचावलेलीच असते आणि हे बघून अमृताला खूप मजा वाटते, कारण चक्क यश कावेरीला सुनावतोय. यमुनालाही याबद्दल आनंदच वाटतो, कारण कावेरी आणि यश हे दोघे मिळून या यमुनाच्या आणि अमृताच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकत आहेत हे प्रेक्षक म्हणून आपण समजतोय. आपल्याला माहिती आहे की यश आणि कावेरी हे एकत्र आहेत, फक्त यांना दाखवण्यासाठी ते एकमेकांच्या विरोधात आहेत. यश पुढे मोठ्याने बोलू लागतो, कावेरी, तू मला याच्या पुढे माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोयस. मा बोलू लागते, यश, बरं झालं तू आलास, चल मला खोलीत घेऊन. यश म्हणू लागतो, मा, काहीतरी खाऊन घे, मी पौर्णिमा काकीला काहीतरी तुला खाण्यासाठी बनवायला सांगतो. पौर्णिमाची तिकडून हाक येते, हो, मी बनवते खायला पटकन. तिच्या चेहऱ्यावर मात्र आता काळजी दिसून येते. पण इथेही मा तिच्या हट्टालाच पेटलेली असते. खायला प्यायला काही नको म्हणते. म्हणू लागते की माझी भूक मेलेली आहे आता. यश सांगतो, मा असं करू नकोस प्लीज, जर का तू उपाशी झोपलीस तर मला सुद्धा नीट झोप लागणार नाही. मा मात्र हेकेखोर असते. तिला वाटतं आता पौर्णिमा काहीतरी वेगळं करेल खाण्यासाठी आणि मग कायमची तीच प्रथा आपल्या घराला लागू होईल. यश पौर्णिमा काकूकडे पाहू लागतो, पण पौर्णिमाला याबद्दल नाराजी असते. माचं असं म्हणणं असतं की एकाच घरात 2 चुली नकोत, म्हणून पौर्णिमाला ती जेवण बनवायला लावत नाही. पण माचं असं म्हणणं असतं की माझ्या स्वयंपाकघरात 2 चुली झालेल्या मला चालणार नाहीत. तो माझ्या अन्नपूर्णेचे अपमानास्पद आहे आणि ते मी होऊ देणार नाही कधीच. इथे यश आपल्या जागृत विवेकबुद्धीने म्हणतो, मा, तू खात सुद्धा नाहीस आणि कोणाला काही बनवू सुद्धा देत नाहीस. मा आता शेवटचं मोठ्याने ओरडते आणि यशला सांगते, नकोय मला, चल एकदाचा खोलीत नेऊन सोड मला की मी एकटी जाऊ. यश आता इथे माच्या हट्टापुढे झुकलेला असतो आणि म्हणतो, चल मी येतो खोलीत सोडायला. जाता जाता यश मात्र कावेरीकडे बघतो
आणि चोरून कानाला स्वतःच्या चिमटा म्हणजे माफी मागतो, कान पकडतो आणि यमुना, अमृता आणि पौर्णिमाच्या नकळत. आणि मग तो माला खोलीत घेऊन जातो. कावेरीच्या मनात सतत विचार गोंगावत असतात की माझ्या हातचं सुद्धा काही खात नाहीत आणि कोणाला काही बनवू सुद्धा देत नाहीत. जर असंच चालू राहिलं तर माची तब्येत एकदम खालावली जाईल आणि त्यांना खूप त्रास होईल. तिच्या डोक्यात आता कल्पनांचा आशय तयार होतो. ती विचार करू लागते की असं काहीतरी करायला हवं की जेवायला नाही म्हणणारच नाहीत. विद्या यमुनाच्या खोलीत काहीतरी शोधाशोध सुरू करत असते आणि तेवढ्यात तिकडून अमृता आणि यमुना येतच असतात खोलीकडे. पण विद्या सावधगिरी दाखवते आणि 2 लहान मुलांना घेऊन तिथे क्राफ्टचं काम म्हणजे चित्रकलेचं वगैरे काम सुरू करते खोलीत यमुनाच्या. यमुना आतमध्ये आल्यानंतर थोडीशी आश्चर्यचकित होते विद्याला खोलीत पाहून. तिच्यासोबत 2 मुलंही असतात. ती पेंटिंग करत असतात. त्याच्यामुळे फार मोठा संशय यमुनाला येत नाही. तरीसुद्धा ती विद्याला विचारते की विद्या, तू माझ्या खोलीत काय करतेस? तर मुलं सांगू लागतात की आम्ही बर्थडेसाठी क्राफ्ट बनवतोय. इथे विद्याची कलाकारी मात्र जबरदस्त असते. मुलांना असं काही तिने सांगितलेलं असतं की हे सगळं खरं खरं आहे. चित्रकलेचं काम अगदी बर्थडेसाठीच करण्यात आलेलं आहे. विद्या मुलांसोबत कलरची चर्चा करत असते आणि हा सर्व सीन पाहून यमुनाला खात्री पडते की खरंच बर्थडेसाठीच हे क्राफ्ट वगैरेचं काम सुरू आहे. इथे यमुना मात्र विद्याला टोमणा मारते की तुझा नवरा कमी कमावतो म्हणून तू हे सगळे खालच्या स्तराचे काम करणार आहेस का? पार्थसाठी छोटंसं गिफ्ट घ्यायला पण त्याच्याकडे पैसे नाहीत का? पण पार्थ मात्र बोलू लागतो की मम्मा, मला खूप मज्जा आली हे करताना, हे क्राफ्ट करताना मला खूप आनंद होतोय. विद्या हसू लागते आणि ती यमुनाला सांगते, वंश पाहिलंत ना तुमचा मुलगा काय बोलतोय? खरंच मुलांना ते क्राफ्टचं काम करताना खूप मजा वाटत असते आणि ते आनंदात दिसतात. पण मुलांचं सुख कशात आहे हे यमुनाला कळत नाही. पैशांनी विकत घेतलेली महागडी गिफ्ट्स ते फक्त देणं घेणं असतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भावना, कोणतेही स्वतःचे कष्ट नसतात. पण स्वतःच्या हातांनी तयार केलेली खेळणी, काढलेली चित्रे या सर्वात मुलांच्या भावना दडलेल्या असतात आणि ते करताना त्यांना खरंच खूप मजा येत असते. आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न या सीनमधून मालिकेने केलेला आहे. आणि विद्या यमुनाला यापैकीच सांगते की महागडे गिफ्ट देण्यापेक्षा त्यांना अशा वस्तू बनवायला लावणं, अशा कामात त्यांना खरंच मजा येते. आजकाल पालकांना वेळच नाही मुलांना हे असलं काही शिकवायला, कारण त्यांचं लक्ष तर दुसरीकडेच असतं. इथे विद्याने पद्धतशीरपणे यमुनाला टोमणा दिलेला आहे. विद्या म्हणू लागते की अशाच लहान सहान गोष्टींमध्ये मुलांचं मन रमवावं लागतं. यमुनाला याबद्दल जराही कौतुक वाटत नाही. ती उलट विद्याची चेष्टा करते आणि टाळ्या वाजवत म्हणते, अरे वा, तुझं आता याच्याबद्दल भाषण ठेवूयात आपण. विद्या पण आनंदाने म्हणते की हो हो, खरंच माझं भाषण ठेवणार आहात का तुम्ही? ठेवा ठेवा. हे तर सुरुवात आहे फक्त. हे छोटंसं गिफ्ट आहे. उद्या मी खूप मोठं गिफ्ट देणार आहे आणि खरंच ते तुम्हाला आवडेल. विद्या आता आपल्या मुलीला घेऊन खोलीत जाते आणि पार्थ तिथे आता विद्याने दिलेलं चित्रकलेचं काम एकटाच करत बसलेला असतो. क्राफ्टचं काम त्याला करायला खूप आवडत असतं. आणि आता यमुना म्हणू लागते की आली मोठी मला शहाणपणा शिकवायला. तर मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागातला हा सर्वात मोठा ट्विस्ट बघा घडतं काय. आता ज्या प्रकारे विद्याने यमुनाच्या खोलीत येऊन तिच्या कपाटात जी शोधाशोध केलेली असते ना, ती या कागदांसाठी, क्राफ्ट बनवण्यासाठी. कारण आता होतं काय, जेव्हा पार्थ तिच्या मम्मीकडे म्हणजे यमुनाकडे देतो ना ते विमान बनवलेलं पाहायला, तर यमुना बघते आणि त्याच्यावरती यशचं धर्माधिकारी असं नाव लिहिलेलं असतं. त्याची सही वगैरे असते. ती विमान पूर्ण उघडते, खोलून पाहते, कागद मोकळा करते आणि त्याच्यावर डायव्हर्स पेपर असं लिहिलेलं असतं. यमुना घाबरते आणि ती लगेच आपलं कपाट तपासायला जाते. ते कागद, डायव्हर्स पेपरचे कागद तिथे आहेत का पाहते. पण इथे विद्याने खूप मोठी हुशारी लावलेली असते. तेच डायव्हर्स पेपर्स घेऊन मुलांकडे क्राफ्ट बनवण्यासाठी दिलेले असतात. विद्याचं काम मात्र झालेलं असतं आणि ती यमुनाला टोमणे सुद्धा देऊन गेलेली असते. विद्याचं सिरियलमधील वागणं तुम्हाला माहिती आहे. किती प्रेमाने ती गोड बोलून समोरच्याची वाट लावते. यश कावेरीला सगळ्यात भारी मदत केलेली आहे ती फक्त आणि फक्त विद्याने. तर मित्रांनो, आपण पाहिलं की कशा प्रकारे त्या डायव्हर्स पेपरची पूर्ण वाट लागलेली आहे. क्राफ्ट बनवलेले आहेत, पेपर फाटले गेलेले आहेत. आता यमुना घाबरते आणि तोंडाला हात ठेवते. यमुना आता मोठ्याने ओरडते. तिला समजतं की हे सगळं कागद वगैरे क्राफ्टचं विद्यानेच काढलेलं आहे व मोठ्याने ओरडते विद्या म्हणून. तर विद्या, तिला माहिती असतं की यमुना तिला आवाज देणारच. ती पण मोठ्या कॉमेडी स्टाईलमध्ये म्हणते, अहो वंश, हळू ओरडा ना, घसा बसेल ना, काय झालं? यमुना विचारते की ही सर्व मुलांची क्राफ्टिंग करण्यासाठी तू कोणते पेपर्स वापरलेस? विद्या मात्र साधी भुळे असण्याचं आव आणते
आणि हे यमुनाने ओळखलेलं असतं. म्हणते तुला कावेरी आणि यशचे डिवोर्स पेपरच मिळाले का? इथे मात्र विद्या तोंडावर हात ठेवते आणि जणू तिला काहीच माहीत नाही असे ती दाखवते. आपल्या चेहऱ्यावर एकदम धक्का आणि आश्चर्य झाल्याचं दाखवते, भासवते. विद्या स्वतःलाच आणि यमुनाला म्हणू लागते, विद्या अगं वेंधळीच आहेस तू. तू डायव्हर्स पेपर्स वापरलेस? खरंच हो वंश, ते डायव्होर्स पेपर्स मी बघितलेच नाहीत. आपल्या मुलीकडे बघून विद्या म्हणते, आता मी काय करणार ग, मला नाही कळत काही. इथे विद्या आता यमुनाला सल्ला देते, वंश तुम्ही नवीन डिव्होर्स पेपर आता बनवूनच घ्या. आणि एका आईसाठी महत्त्वाचं काय आहे? आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं, हो की नाही वंश? डिव्होर्स पेपर्स काय दुसरे बनवता येतील, हो की नाही? आता मला कामं आहेत आता मी जास्त इथे बोलत बसत नाही. आपल्या मुलीला घेऊन विद्या आपल्या खोलीत निघालेली असते. यश जेवणाचं ताट घेऊन आलेला असतो, पण मग अजूनही हट्टाला लागलेली असते की खरंच मला भूक नाही आणि त्या मुलीच्या हातचं तर मला जेवायचंच नाही. यश पण ठरवतो आणि मला सांगतो की मी तुझं नेहमी ऐकतो की नाही, पण आज माझं तुला ऐकावं लागेल. तुला हा अन्नाचा घास खावाच लागेल. पण नाहीच म्हणते. कावेरी हे सगळं दरवाजाच्या आडून पाहत असते की कशी हट्टाला पेटलेली आहे. इथे यश आता आपलं हत्यार वापरतो. म्हणतो, तू प्रसादाला नाही म्हणतेस? प्रसादही खाणार नाहीस का तू? यश आणि कावेरीने मिळून ही चांगलीच शक्कल लढवलेली असते. आता प्रसादाला नाही म्हणणं शक्यच नाही. माची मान आता वर येते. ती यशकडे पाहू लागते, त्या अन्नाच्या घासाकडे पाहू लागते. यश मात्र माला चांगलं सांगायचं काही थांबत नाही. प्रसादाला नाही म्हणायचं नाही, तूच सांगितलंस ना आम्हाला, तूच शिकवलंस ना. कावेरी मात्र भाऊक होऊन दरवाजाच्या आडून माचं हे हिरमोसणं बघत असते. प्रसादाचा घास हातात घेऊन यश अजूनही माकडे खाण्यासाठी विनवण्या करत असतो. तरीही विचारांमध्ये अडकलेली असते आणि यशने तो अन्नाचा घास जो पुढे घेतलेला असतो, तो हात पुन्हा एकदा त्याचा मागे सरकवते. पण यश काही बोलायचा थांबत नाही. तो म्हणू लागतो, आपल्याला बाबांना लवकरात लवकर बरं करायचं आहे ना. मग त्यांची काळजी घेण्यासाठी तुझ्या अंगात ताकद नको का? तू सुद्धा स्वतःला जपलं पाहिजेस ना. तू आता स्वतःची सुद्धा तब्येत सांभाळायला हवी. हट्ट सोड आणि खा. हा प्रसाद आहे. यशच्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये बद्दलचं, आपल्या आईबद्दलचं प्रेम दडलेलं असतं. आणि अथक प्रयत्नांनंतर यश आणि कावेरीला यश मिळालेलं असतं. माने आता यशच्या हातचा अन्नाचा घास खाल्लेला असतो. प्रसाद म्हणून का होईना, पण माने आता अन्न ग्रहण केलेलं आहे. कदाचित थोडाफार कावेरीच्या बद्दल असलेला घोर गैरसमज लवकरात लवकर दूर होण्याची आशा आपण दर्शक म्हणून करू शकतो. कावेरीने बाहेरच देवीला हात जोडलेले असतात आणि माने अन्न ग्रहण केलं याबद्दल तिला खरंच मनापासून आनंद झालेला असतो. ती मनात विचार करू लागते, तुमची काळजी आहे मला, तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. आता पुढे बघा मित्रांनो, विद्या यश आणि कावेरीला हाताला धरून घेऊन आलेली असते आणि दोघांना म्हणते, आता मला तुम्हा दोघांचं काहीच ऐकायचं नाही, आता तुम्ही इथे बसा बघू. कावेरी विचारते की हे सगळं काय आहे विद्याताई? पण विद्या म्हणू लागते, तुम्हा दोघांचं लग्न झाल्यापासून काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स घरात सुरू आहेतच, म्हणून मी विचार केला की तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं. विद्या म्हणते, लग्न झालेला नवा जोडपा कसा एकत्र बसतो, एकत्र पंक्तीत जेवतो, एकमेकांना घास भरवतो, तसं काही रीतिरिवाज आपले झालेच नाहीत, म्हणून हा सर्व घाट घातलाय. इथे मात्र कावेरीला थोडं अवघडल्यासारखं वाटतं. पण विद्या तिला म्हणते, पण काही करायचं नाही, मी तुम्हा दोघांचंच आता काही ऐकणार नाही. विद्या आता दोघांना पंक्तीत बसवते आणि त्यांना सांगते की आता दोघांनीही एकमेकांना घास भरवायचा आणि मला पण पाहायचं आहे की क्यूट कपल कसं दिसतंय एकमेकांना घास भरवताना. घ्या बघू पटकन, बाई ग मला किती मज्जा येते असं एक्साइट होऊन विद्या त्यांच्या दोघांच्या बाजूला बसलेली असते आणि वाट पाहते की कधी ते दोघे एकमेकांना घास भरवतायत. विद्या मात्र यशला सांगते की यश भाऊजी, पहिला घास भरवा बघू तुम्ही. यश घास भरवायला निघालेलाच असतो, पण विद्या परत त्याला थांबवते आणि म्हणते, अहो थांबा, उकाणा कोण घेणार? तर यश आश्चर्य होऊन म्हणतो, उकाणा कशासाठी? विद्या म्हणू लागते, अहो आपल्या घरची ही पद्धतच आहे ना, पहिला घास भरवताना उकाणा घेणं गरजेचंच असतं. विद्या हट्ट धरून बसते की यशने उकाणा घ्यायलाच हवा. यश म्हणू लागतो की मला हे सर्व जमत नाही वहिनी. विद्या आता चक्क यशला दम देऊ लागते की भाऊजी, मी सांगते ना तुम्हाला, उकाणा घ्यायचा म्हणजे घ्यायचा. यश खाली घोन घालून डोक्यावर हात फिरवून विचार करू लागतो. विद्या मात्र हसू लागते. कावेरीलाही तिकडे मजा येत असते यशची अशी फाफळण होताना पाहून. फायनली यश उकाणा घेऊ लागतो.
की कावेरीने दिला हातात हात, जन्मभर मिळाली प्रेमाची साथ, घास पहिला भरवताना देतो वचन, करू एकत्र प्रत्येक संकटावर मात. यशचा हा उखाणा खरंच विद्यावहिनीला खूप आवडतो आणि यश आणि विद्या आता एकमेकांना टाळी देत त्याच्या उखाण्याचं कौतुक करतात. आता मात्र विद्यावहिनी यशला तो घास भरवायला लावते. आता विद्या कावेरीकडे वळते, तिला म्हणते तुम्ही घास भरवा आता. आणि साहजिकच आहे, आता कावेरीला सुद्धा नाव घेणं, उखाणा घेणं तितकंच गरजेचं आहे जितकं यशसाठी होतं. इथेही विद्या कावेरीला यशला घास भरवण्यापासून थांबवते आणि सर्वात आधी उखाणा घ्यायला लावते. कावेरी बघा कसा उखाणा घेते. शिऱ्याचा घास भरवते, गोडवा सहवासातला राखण्यासाठी, वाट पाहीन आयुष्यभर यश सोबतच्या एका क्षणासाठी. इथेही विद्याला कावेरीचा उखाणा खूप आवडतो आणि कोण होतीस तू काय झालीस तू ही म्युझिक वाजू लागते. आणि खरंच मित्रांनो, या सीनला अनुरूप अशी म्युझिक मालिकेच्या आजच्या भागाला अगदी शोभून दिसते. म्हणजे प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणवतं की काय होती ती आणि काय झाली ती, हो का नाही मित्रांनो. हळूहळू कावेरी आणि यश एकमेकांना घास भरवत असतात. विद्या ते पाहत बसलेली असते आणि ती हुंकारे देत म्हणते, लक्षात आलं का, आम्ही सुद्धा आहे म्हटलं इथे. तुम्ही जर अशाच स्पीडने एकमेकांना घास भरवत राहिलात ना, तर तुमचं जेवण संपायला 1 वर्ष लागेल. आता तिघेही हसू लागतात. इथे विद्या लग्नानंतरचे काही दिवस खूप गोड असतात वगैरे वगैरे सांगू लागते, तिचे अनुभव ती सांगू लागते. इथे विद्या त्या दोघांना सल्ला देते की हे दिवस खूप चांगले असतात, म्हणजे हे दिवस परत परत येत नसतात, तर तुम्ही ते एन्जॉय करून घ्या. विद्या आता दोघांना सांगते, तुम्ही जेव्हा उद्या पार्थचा बड्डे आहे की नाही, मग त्याच्यासाठी मला गिफ्ट बनवायचं आहे. तिकडे मनू माझी वाट बघते. आता विद्या तिकडे गिफ्ट बनवण्यासाठी जाते आणि जाताना आवाज देते की काही लागलं तर सांगा. आणि यश कावेरी जेवताना एकमेकांकडे बघत बघत आजचा भाग संपवला जातो. तर मित्रांनो, भेटू उद्या पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत, जिथे बहुतेक पार्थचा बड्डे दाखवला जाईल आणि तिथेही आपल्याला काहीतरी वेगळं मनोरंजनात्मक पाहायला मिळेल. तर नक्की उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर नक्की द्या. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत.